नमस्कार. प्रपंचांत कुरुडतना म्हणताना ब्लाइंडनेस हेवले मुख्य म्हणता नंबर 1 रीजन काय म्हणताना दोळ्याचे परे. ह्यास दोळ्याचे परे, कण्ಣಿನ ಪೊರೆ, मोतीबिंदू असं बरं सांगतं. आम्ही इंग्लिश आणि मेडिकल लँग्वेजने कॅटरॅक्ट म्हणून सांगता. कॅटरॅक्ट इज द नंबर 1 cause for the blindness in the entire world. हे कॅटरॅक्टच्या ಬಗ್ಗೆ थोडे जनाचं मिसकन्सेप्शन असा. कशाला म्हणून सांगताना हे परे येऊनचे डोळ्याच्या भायल्या मरसून म्हणताना ते काळ्या बॉम्बळ कायचा कॉर्निया त्याच्यावर एक परे एक लेयर ಎಂತ मगे ऑपरेशन करून हे परे खरवडून काढूनचे म्हणताना डोळ्याच्या बाहेर परे ಅಂತ म्हणून सांगानं मस्त जनाचं एक तप्पू तुळवळीक असा, एक मिसकन्सेप्शन असा. ऍक्च्युली बघूया गेलं तर ह्या डोळ्याच्या परे कॅटरॅक्ट काय असा, ह्या डोळ्याच्या बाहेर येऊनचं नाही, डोळ्याच्या भितरल्या मसून येऊनचं आहे. हे डोळ्याचे परे आम्ही इंग्लिशमध्ये सांगता ह्याच कॅटरॅक्ट. and cataract is the number 1 reason for the blindness in the entire world. है cataract. है cataract च्या ಬಗ್ಗೆ सांगण्याच्या आधी थोडे एक दोन वाक्यांनी या डोळ्याचे एनाटॉमी तुम्हाला कळायला लागतं. मुख्य म्हणून आमच्या डोळ्याच्या बाहेर काळ्या बॉम्बळसा त्याचा मी कॉर्निया म्हणून सांगता. ह्या कॉर्नियाच्या पाटलूसून एक ब्राऊन नाहीतर ब्लॅक कलरचे एक स्क्रीन सारखे असतात, त्याचं नाव आयरिस. मग आयरिसच्या सेंटर एक एपर्चर असतं, त्या एपर्चरचं नाव पीपल. हे आयरिसच्या पाटल्यामध्ये सुन बिहाइंड एक द्विपीना मसुरा म्हणताना बाय कॉन्व्हेक्स लेन्स असता. हे लेन्स ऍक्च्युली जीवनापर्यंत आमच्या जीवनाच्या टाइमस ते ऍक्च्युली ट्रान्सपरंट हवं लागतं, म्हणताना पारदर्शक होणं हवं लागतं. बट एकदा काय म्हणतं आमच्या एज चढ झाल्यासारखेच आमचे माताचे कॅन्स कसे धवे म्हणता तसंच हे लेन्संत थोडे डिजनरेशन होणं त्या लेन्स ग्रॅज्युअली धवे होता. हेच हे कॅटरॅक्ट म्हणताना आमच्या डोळ्यात असलेले लेन्स त्याचं मी म्हणता क्रिस्टलाइन लेन्स. हे क्रिस्टलाइन लेन्स ट्रान्सपरंट असलेला ओपेक कदा म्हणता हा त्यास आम्ही सांगायचं आहे कॅटरॅक्ट. सो हे कॅटरॅक्ट युजली येऊनचे 50 नाहीतर 55-60 इयर्स एज मध्ये येऊनचे हे कॅटरॅक्ट. हे कॅटरॅक्टचे सिम्पटम्स कसले आहे, साइन्स अँड सिम्पटम्स. हे इम्पॉर्टंट सिम्पटम काय म्हणताना ग्रॅज्युअल पेनलेस प्रोग्रेसिव्ह लॉस ऑफ विजन. स्लोली ग्रॅज्युअली पेनलेस त्यानंतर दुःख नाही काय होत नाही, मग पेनलेस प्रोग्रेसिव्ह ग्रॅज्युअल लॉस ऑफ विजन. स्लोली दृष्टी होत जाणता म्हणताना कॅटरॅक्ट केदो स्टार्ट होणं स्लोली कॅटरॅक्ट थर होता हा सेम टाइम प्रपोर्शनेटली डोळ्याच्या दृष्टी उणी होत जाणता. युजली हे कॅटरॅक्ट आम्हाला येऊनच आहे युजली आफ्टर 50-55 or 60 years of age. म्हणताना कॅटरॅक्ट फॉर्मेशन इज an old age process, an aging process in the lens. म्हणताना ट्रान्सपरंट असलेला लेन्स केदा ओपेक होता, केदा व्हाईट कलर होता, धवे होता, दॅट इज कॉल्ड कॅटरॅक्ट. सो ग्रॅज्युअल पेनलेस प्रोग्रेसिव्ह लॉस ऑफ विजन हे इंपॉर्टंट सिम्पटम. ह्यान काय दुःख नाही काय असत नाही. बट ಕೆಲವು डोळ्याचे कायल्यांतो हे सेम सिम्पटम्स असतात ग्रॅज्युअल लॉस ऑफ विजन. ते फॉर एक्झाम्पल ग्लाकोमा. तुम्हाला ग्लाकोमा म्हणताना कसं म्हणून गोत असेल आता म्हणताना डोळ्याचं प्रेशर केदा चढ होता त्याच ग्लाकोमा म्हणून सांगता. हे ग्लाकोमांत मग कॅटरॅक्ट अंत युजली सिम्पटम सेम. दोनंतू स्लोली दृष्टी उणी होणं मग कडेस कंप्लीट दृष्टी जाणता. बट हे कॅटरॅक्ट अंत दृष्टी गेल्ली तिथल्या एक डेंजर नाही किती म्हणताना कॅटरॅक्ट असून दृष्टी गेल तर मग ऑपरेशन केलं तर दृष्टी मग वापस येता. व्हेरेज आता ग्लाकोमानी स्लोली ग्लाकोमा म्हणतात डोळ्यांचं प्रेशर चढ होणं ग्लाकोमानी दृष्टी गेल तर ती दृष्टी मग प्रपंचाच्या काही केवळ सारले हॉस्पिटल गेल तरी त्या ग्लाकोमानी विजन लॉस झाल्या मग पार्टी नाही. हे व्हेरी इम्पॉर्टंट टू डिफरन्शिएट बिटवीन cataract and glaucoma after certain age. है very important. So gradual painless progressive loss of vision है cataract as a main symptom. मगे थोड्या जणांस
डबल विजन आहे इथं कॅटरेक्ट स्टार्ट होताना म्हणताना कॅटरेक्ट अंत मॅच्युअर इमॅच्युअर मॅच्युअर हायपर मॅच्युअर असे 3 स्टेज असं म्हणताना ग्रॅज्युअली कॅटरेक्ट चढ होयसारखंच हे इमॅच्युअर मॅच्युअर हायपर मॅच्युअर हे कॅटरेक्ट स्टार्ट होताना आम्ही इमॅच्युअर कॅटरेक्ट म्हणून सांगता ह्या इमॅच्युअर कॅटरेक्ट जस्ट स्टार्ट होताना थोडे जण असं कलर्ड हॅलोस म्हणताना लाईट एक सोर्स ऑफ लाईट बघताना त्या लाईटचं सुत्त रेनबो कलर्स नाहीतर एक कामन बिल्लूचे कलर्स कसं असं मल्टिपल कलर्स त्यावर थोडे जण असं रेनबो कलर्स यंता हे कॅटरेक्टचे मेन सिम्टम्स तो स्लोली दृष्टी जाऊनची मग थोडे जण असं डबल विजन एकला बघताना दोघा बघून दिसनच आहे एक रोडर कार बघताना डबल दिसनच आहे मग थोडे जण असं कलर्ड हॅलोस रेनबो कलर्स अराउंड ए सोर्स ऑफ लाईट हे कॅटरेक्टचे मेन सिम्टम्स हे आधी सांगल्यासारखे हे कॅटरेक्ट युजली येऊनचे आफ्टर 50, 55, 60 असं एज चढ झाल्यासारखंच कॅटरेक्ट येऊनचे चान्स चढ असता सो व्हॉट आर द प्री डिस्पोजिंग फॅक्टर्स नंबर 1 एज मी ऑलरेडी सांगल्यासारखे एज इज द मेन फॅक्टर सेकंडली डायबिटीज कोणाचं डायबिटीस असं हा त्याच कॅटरेक्ट थोडे बघिन यंता इवन 40, 40s, 45 अशा ह्या एज अंतू कॅटरेक्ट डेव्हलप रे बिकॉज ऑफ डायबिटीस तिथल्या म्हणताना डायबिटीस असलं तर कॅटरेक्ट आयल तर त्या कॅटरेक्ट थोड्या फास्ट ग्रो होता म्हणताना मॅच्युरिटी कॅटरेक्ट असं बघिन यंता म्हणताना डायबिटीस असलं तर कॅटरेक्ट येऊनच्या बघिन मग कॅटरेक्ट डेव्हलपमेंट होंच्या बघिन ह्या डायबिटीस अंत सो सेकंड मेन प्रिडिस्पोजिंग फॅक्टर इज डायबिटीस मग नंबर 3 कशाला म्हणताना स्टिरॉइड्स तुम्हाला स्टिरॉइड्स म्हणून कशाला म्हणून गोत्ता रे फॉर एक्झाम्पल आमच्या डोळा काहीतरी तांबो झाला इचिंग आयलाय डोळ्यात पाणी आयलाय नाहीतर अनेक डोळ्यात काहीतरी सिम्टम्स असलं तर आम्ही डोळ्याच्या डॉक्टरच्याकडे गेलो तर युजली ಕೆಲವು डॉक्टर डोळ्याचे एक स्टिरॉइड कंटेनिंग आई ड्रॉप्स देंत हे इज अ फॅमिली ऑफ मेडिसिन लाईक अँटीबायोटिक्स कसं असं तसंच स्टिरॉइड्स म्हणताना एक ग्रुप ऑफ मेडिसिन हे टॅब्लेट ಅಂತ ड्रॉप्स ಅಂತ इंजेक्शन ಅಂತ मस्त असं हे ड्रॉप्स यूज केलं तर तुमच्या डोळ्याचा रेडनेस होते नाहीतर इचिंग होते मग डोळ्याने पाणी होऊन इमिडिएटली विदिन फ्यू अवर्स तर तुमचं व्हाईट अँड क्वाईट डोळा एकदम क्लिअर होता सो थोडे जण काय करतं हे ड्रॉप्स कंटिन्युअसली पदे पदे घालीत असतं म्हणताना एकदा तांब झालं तर ड्रॉप्स यूज करतं तांबवणं म्हणतं मग त्यांना डोळा काहीतरी तांब झालं तर मग त्यांना विदाउट डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन विदाउट डॉक्टर्स ॲडवाइस ड्रॉप्स यूज करतं स्टिरॉइड ड्रॉप्स हे कंटिन्युअसली स्टिरॉइड ड्रॉप्स यूज केल्या मी त्यांनी डोळ्यांत कॅटरेक्ट येऊनचे चान्सेस आहे सो एज डायबिटीज अँड यूज ऑफ स्टिरॉइड ड्रॉप्स मग अनेक प्रिडिस्पोजिंग फॅक्टर्स काय म्हणताना स्मोकिंग क्रोनिक स्मोकर्स जण कोणतरी मस्त वर्षापासून स्मोकिंग करतं म्हणून झालं तर ह्या सो कॅटरेक्ट येऊनचे चान्स थोड्या बघिन येईल मग अनेक इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणताना बाहेर कोण काम करतं आउटडोर वर्कर्स लाईक लेबर ग्रुप पीपल हे मस्त टाइम बाहेर निभ्रांत एक्सपोज झाल्या मित्रांनी अल्ट्राव्हायोलेट रेस मग इन्फ्रारेड रेस डोळ्यान जाऊन हे ट्रान्सपरंट लेन्स काय असा ते थोडे बघिन ओपेक होऊनचे चान्सेस आहे सो एक्सपोजर टू सनलाइट हे दीज आर द फ्यू प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स फॉर कॅटरेक्ट फॉर्मेशन आता कॅटरेक्ट प्रिव्हेंट करले काय असा ऍक्च्युली एकदा कॅटरेक्ट स्टार्ट झालं तर त्या प्रिव्हेंट करले त्यास काही उपाय नाही एकदा स्टार्ट झालं म्हणलं तर ग्रॅज्युअली ते प्रोग्रेस होणं ते एका स्टेज असं मॅच्युअर होताच सो हे ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग आई प्रॉब्लेम दॅट इज कॅटरेक्ट बट प्रिव्हेंशन करले म्हणताना मी सांगसारख्या सनग्लासेस तुम्ही बाहेर निबंध आणताना सनग्लास यूज केलं तर ते अल्ट्राव्हायोलेट रेस मग इन्फ्रारेड रेस डोळ्यां भितर जाऊन उणं होणं त्यांनी थोडे प्रिव्हेंशन करले चान्सेस आहे मग एक बाहेर कंटिन्युअसली काम केलं तर एक हॅट असतं ते कौ बॉयस हॅट म्हणताना फ्रंट असं प्रोजेक्शन होऊन असलेलं आहे कौ बॉयस हॅट म्हणते हे यूज केलं तर डोळ्यान जाऊन निबर अल्ट्राव्हायोलेट रेस मग इन्फ्रारेड रेस डोळ्यान जाऊन उणं होणं त्यांनी थोडे कॅटरेक्ट प्रोलॉंग करले चान्सेस आहे बट एक दिवस कॅटरेक्ट येऊनचे येतच तर हे मेथड्स फॉलो केलं तर थोडे कॅटरेक्ट फॉर्मेशन थोडे स्लो होईल मग डाएट गुड बॅलन्स डाएट यूज केलं तर म्हणताना मल्टीव्हिटॅमिन्स लाईक व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई हे 3 अँटीऑक्सिडंट म्हणतो आम्ही अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन्स व्हिटॅमिन ए सी अँड ई हे आमच्या फूडांत बॅलन्स डाएट असलं तर त्यांनी थोडं कॅटरेक्ट प्रोलॉंग करले चान्सेस आहे मग
स्मोकिंग उणं हे एक मेन रिजन. स्मोकिंग उणें केलें तर तेणे कॅटरेक्ट येवचे थोडे प्रिव्हेंट करले वयता. स्मोकिंग चड करले नवा. हे कॅटरेक्टाचे थोडे प्रिव्हेंटिंग मेजर्स. हे पुरा काय आमी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स केले तरी एक दीस कॅटरेक्ट येवचे आगेचंतच बिकॉज इट इज एन एजिंग प्रोसेस. प्राय चड जाल्या सारकेच कॅटरेक्ट येवचे चान्स चड. आफ्टर 60 years यूजुअली कॅटरेक्ट almost again so cataract just start hontach. And by the age of 80 years anta at least 80% janas cataract entach, or at least 80 years anta at least eka dolas cataract at least in one eye operation karuncha ek chance astach. म्हणताना काय सांगता म्हणताना एज चड जाल्यासारख्या कॅटरेक्ट येवचे चान्स चड. हे कॅटरेक्ट ग्रॅज्युअल पेनलेस प्रोग्रेसिव्ह लॉस ऑफ विजन हे मेन सिम्पटम. मग आता है कॅटरेक्टाचं ट्रीटमेंट. कॅटरेक्टाचं मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट नाही. देर इज नो एनी मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट फॉर कॅटरेक्ट. म्हणताना दोळ्यास ड्रॉप्स घातलं तर कॅटरेक्ट येत नाही तर कॅटरेक्ट आयिल्लें असलं तर दोळ्यास ड्रॉप्स घातलं तर कॅटरेक्ट उणा होता असं काही नाही. हे देर इज नो मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट फॉर कॅटरेक्ट. सो ओनली ट्रीटमेंट फॉर कॅटरेक्ट इज सर्जरी. ऑपरेशन इज द ओनली ट्रीटमेंट फॉर कॅटरेक्ट. सो ऑपरेशन केन्ना करूंक म्हणून सांग. आता मी सांगसारखे इमेच्युअर कॅटरेक्ट, मॅच्युअर कॅटरेक्ट, हायपर मॅच्युअर कॅटरेक्ट हे 2-3 स्टेज आसा. आता आम्ही आधी 25, 30, 40 years आधी आम्ही कॅटरेक्ट फुल मॅच्युअर होयसर आम्ही वेट करीत होतो. कितें म्हणटना त्या टायमार टेक्नॉलॉजी तितले डेव्हलप जालें नाही. ते फुल कॅटरेक्ट मॅच्युअर होयसर आम्ही वेट करून मग कॅटरेक्ट काडूंचे पद्धती होते. कितें म्हणटना कॅटरेक्ट मॅच्युअर जाले इतले ते काढले सुलभ. त्यामुळे फुल मॅच्युअर होसर म्हणटना त्याच्या दृष्टी 100% जावसर ऑलमोस्ट 100% उणा होयसर वेट करून मग कॅटरेक्ट काढूंचे एक क्रम होता. म्हणटना मॅच्युअर जाले इतले ऑपरेशन करूंचे इजी होता. बट आता लेटेस्ट टेक्नॉलॉजीने पुरा फुल मॅच्युअर होसर वेट करून जागत नाही. इवन इमेच्युअर कॅटरेक्ट, व्हेरी इमेच्युअर कॅटरेक्ट, इवन 10%, 15%, 25% इतले कॅटरेक्ट असले तरी आता ऑपरेशन करून एक सक्सेसफुली ऑपरेशन करून दृष्टी येऊनचे आता पुरा टेक्नॉलॉजी आयला. फुल मॅच्युअर होसर कॅटरेक्ट फुल मॅच्युअर होसर वेट करून जागत नाही. हे टेक्नॉलॉजी काय म्हणताना दोळ्याचं मेडिसिन काय प्रयोजन नाही, खाली ऑपरेशनच. हे ऑपरेशनचं नाव काय सांगतं म्हणताना फॅको एमल्सिफिकेशन. आता प्रेझेंट टेक्नॉलॉजी फॉर कॅटरेक्ट ऑपरेशन इज कॉल्ड एज फॅको एमल्सिफिकेशन. फॅको म्हणताना लेन्स, आमच्या डोळ्याचा लेन्स काय असा त्या फॅको एमल्सिफिकेशन. एमल्सिफिकेशन म्हणताना डोळ्यांत एक ट्यूब घालून, एक प्रोब, नॉट ट्यूब, इट्स ए प्रोब ॲक्च्युली, ल्हान एक प्रोब घालून त्या प्रोबच्या मुखांतर अल्ट्रासाउंड पास करून त्या लेन्स क्रश करूनचे म्हणताना पावडर पूड करून फॅको एमल्सिफिकेशन. एमल्सी म्हणताना ते क्रश करूनचे पावडर करून म्हणताना त्याचे कन्सिस्टन्सी म्हणताना पावडर सारखे करून मग त्याच सेम ट्यूबांनी त्या अल्ट्रासाउंड पास केलेल्या सेम ट्यूबांनीच ते क्रश झालेले लेन्स सक्शन करूनचे. हे फॅको एमल्सिफिकेशन. हॅज नॉर्मल ले पर्सन कॅटरेक्ट लेजर म्हणून सांगता. ॲक्च्युली इट इज नॉट ए लेजर सर्जरी. दिस इज कॉल्ड फॅको एमल्सिफिकेशन. ॲक्च्युली अल्ट्रासाउंड पास करून लेन्स क्रश करून ते लेन्स काढूनचे. मग हे लेन्स काढले जर मात्र परत नाही ते लेन्स दोळ्यां भितर मग एक आर्टिफिशियल लेन्स घालूं लागता. आधी तुम्ही बघले असले परे एल्डरली पीपल घन कर्नाटक घालून तुम्ही बघले असले परे घन कर्नाटक म्हणताना व्हेरी थिक ग्लासेस ते आता तुम्हाला बघूल गावात नाही. म्हणताना त्या टायमात कॅटरेक्ट ऑपरेशन करून भितर लेन्स घालूनचा क्रम नाही. ते अबाउट 40 years 45 years त्या दोळ्या त्या कर्नाटका घालून त्यांच्या दृष्टी मग त्याच दिसता ते आदिल्ले क्रम. बट आता हे इंट्रा ऑक्युलर लेन्स दोळ्यां भितर कॅटरेक्ट ऑपरेशन करून त्या कॅटरेक्ट काढून त्याचे पावडर एक इंट्रा ऑक्युलर लेन्स हे प्लास्टिकचा लेन्स गावता. त्या बदल नावाचे पॉवर असतं. अगेन सेम पॉवर नाही, त्याचं एक पॉवर असतं. इंगड जनास इंगड पॉवरचे लेन्स घालू लागतं. त्या पॉवर कितलं म्हणून सांगा ना मशीनने पुरा चेक केलं होतं कम्प्युटरने. सेम पॉवरचं लेन्स दोळ्यान घातलं तर मग त्या व्यक्तीस आधी कॅटरेक्ट येऊनच्या आधी दृष्ट कितली होती हा तितल्या सेम दृष्ट हे मग त्यांना. मग आधी आम्ही पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियड अंत ऑपरेशन केल्यापर्यंत 5 days, 1 week, 10 days असं आम्ही पेशंट हॉस्पिटलायझेशन करून जाऊन आहे.
इन पेशंट होणं बट आता प्रेझेंट टेक्नॉलॉजींत ऍडमिशन करून जावं लागत नाही उद्याशी चा पियानं तुम्ही हॉस्पिटल गेल तर 2 पट जेवणास तुम्ही घरी जावं म्हणता तिथल्या इझी ऑपरेशन आता म्हणताना विदिन 2-3 hours तुम्ही मग त्यांना ऑपरेशन करून घरा जावं म्हणता ऑपरेशन विल टेक ॲटलिस्ट मिनिमम 15-20 मिनिट्स हे ऑपरेशन पुरा करल्या म्हणता मग आता कॅटरॅक्ट ऑपरेशन केला नाही तर काय म्हणता ते मी सांगण्यासारखे मॅच्युअर कॅटरॅक्ट विल गो इन टू हायपर मॅच्युरिटी ऑपरेशन केलं नाही तर त्या कॅटरॅक्ट मग स्लोली ग्रो होणं मॅच्युअर हायपर मॅच्युअर कॅटरॅक्ट इज क्वाईट डेंजरस किती म्हणताना त्या डोळ्यांत कॅटरॅक्ट ठरलं होणं एका स्टेजवर आल्यापर्यंत त्या कॅटरॅक्ट बस्ट होण्याचा चान्स असता म्हणताना फुटन जाऊन चान्स असता एक वेळेस कॅटरॅक्ट बस्ट झालं तर मग त्या ऑपरेशन करलो भंग मग त्या दृष्टी उंची थोडे चान्स होणे असता त्यामुळे कॅटरॅक्ट हायपर मॅच्युअर होसारखं वेट करलं हवं त्याच्या आधीच ऑपरेशन करूनचं बेटर मग हे कॅटरॅक्टच्या बग्गे एक संक्षिप्त परिचय मी आता काय सांगलाय हे दिस इज कॉल्ड सेनाइल कॅटरॅक्ट म्हणताना पाय झाल्यापर्यंत कॅटरॅक्ट काय म्हणतात बिकॉज ऑफ डिजनरेशन ऑफ द लेन्स दॅट इज कॉल्ड सेनाइल कॅटरॅक्ट कम्स युजली आफ्टर 50-55-60 years बट कॅटरॅक्ट मस्त नंबरचे कॅटरॅक्ट असा एकूदा इवन न्यू बॉर्न बेबी ह्या सो नव्या आता उपदलं धाकलं सो कॅटरॅक्ट 2 डोळ्यांत असलं परे त्याच रिझन बदल असता म्हणताना प्रेग्नंट लेडी काय असता त्या फर्स्ट ट्रायमिस्टर फर्स्ट 3 महिन्यांत ऑफ प्रेग्नन्सींत काहीतरी मेडिसिन आणि तर एक्सरे ह्याच काहीतरी एक्सपोज झालं तर उपदल्या धाकलं सो डोळ्यांत कॅटरॅक्ट येऊनचा चान्स असा ह्या नंबर 1 मग एकूदा डोळ्याचं काहीतरी इन्फेक्शन डोळ्यां भितर काहीतरी इन्फेक्शन झालं तर त्याने कॅटरॅक्ट येतो मग हे डोळ्यास काहीतरी मार झालं तर आयदर ब्लंट इंजुरी और परफोरेटिंग इंजुरी डोळ्यांत असले तर झालं तर त्याने कॅटरॅक्ट येऊनचा चान्स असा असं मस्त नंबरचे कॅटरॅक्ट असा बट मोस्ट कॉमन कॅटरॅक्ट इज सिनाइल कॅटरॅक्ट विच कम्स आफ्टर सर्टन एज हे कॅटरॅक्टच्या ಬಗ್ಗೆ एक ಸಂಕ್ಷಿಪ್ತ ಪರಿಚಯ मग मी काय सांगता ಕಣ್ಣಿನಿಂದಲೇ ಪಾಪ ಕಣ್ಣಿನಿಂದಲೇ ಪುಣ್ಯ ಕಣ್ಣಿನಿಂದಲೇ ಇಹ ಪರಲೋಕ ಸರ್ವಜ್ಞ ಕಣ್ಣಿನಿಂದಲೇ ಪಾಪ ಕಣ್ಣಿನಿಂದಲೇ ಪುಣ್ಯ कण्ಣಿनिंदले इह परको सर्वज्ञ हे ह्याच्या म्हणताना अर्थ काय म्हणताना कण्णीच्या आमच्या डोळ्याचं दृष्ट व्हेरी इम्पॉर्टंट हे प्रिझर्व करूनचे आमचं आज्ञांचं काम मेनली हे कॅटरॅक्ट म्हणता मी आधी सांगासारखे कॅटरॅक्ट इज द नंबर 1 लीडिंग कॉज फॉर ब्लाइंडनेस इन द एंटायर वर्ल्ड आम्ही टाइमली करेक्ट टायमर डॉक्टरच्याकडे जाऊन हे कॅटरॅक्ट हा ग्लाकोमा हा आणि काहीतरी डिसीज हा हे आम्ही चेक करायला लागता एक वेळेस कॅटरॅक्ट असं म्हणून झालं तर त्या दृष्टिकोनी झाले कॅटरॅक्टच्या मित्र म्हणून झालं तर टाइमली ऑपरेशन केलं तर मग दृष्टी
बेसिक्स दृष्टी एंत एक ग्लाकोमा असं म्हणून झालं तर त्या ट्रीटमेंट करला नाहीतर ट्रीटमेंट केलं म्हणून झालं तर ते ग्लाकोमा प्रोग्रेस होणं मग आमच्या डोळ्याचं ऑप्टिक नर्व काय असतं त्या डॅमेज होणं मग दृष्टी होण्याचा चान्स मस्त होणे असता सो आम्ही मेन डिफरन्शिएट काय करला कॅटरॅक्ट मग ग्लाकोमा त्या दृष्टी झाले ग्लाकोमा हा कॅटरॅक्ट आणि हे डिफरन्शिएट करूनच मस्त इम्पॉर्टंट कित्याक म्हणटा दोन असो सायन्स सिम्टम्स सेम असता मग ये जो ऑनसेट ऑफ कैटरैक्ट मगे ग्लाकोमा ऑलमोस्ट सेम एंत 50 इयर्स असे मगे एंत ग्लाकोमा एंड कैटरैक्ट तमितनी हे दृष्टी होणे कैटरैक्ट आणि हा ग्लाकोमा हे चेक करून त्यास द ट्रीटमेंट विल बी डिफरंट कैटरैक्ट झालं तर कैटरैक्ट ऑपरेशन करून काढलं लागतं मग ग्लाकोमा झालं तर ग्लाकोमाचं ड्रॉप्स हा नाहीतर ग्लाकोमाचं ऑपरेशन हा हे करून मग दृष्ट आम्ही प्रिझर्व करला होता सो डिफरेन्शिएशन बिटवीन कैटरैक्ट एंड ग्लाकोमा इज वेरी वेरी इंपॉर्टंट है कैटरैक्ट ಬಗ್ಗೆ एक संक्षिप्त परिचय नमस्कार थैंक यू